नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या PDF चॅनलवर। मकर संक्रांतीच्या उत्सवात पतंग उडवताना किती मजा येते ना। पण ह्या उत्सवात एक धोकादायक गोष्ट आहे, नायलॉन मांजा। हा धारधार मांजा पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरतो। आजची ही बातमी आहे अशाच एका धाडशी बचावाची। खेड पंचायत समितीमध्ये एक घार पक्षी नायलॉन मांजात अडकला होता आणि तिथल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी त्याची सुटका केली। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सव सुरू असताना खेड पंचायत समितीच्या आवारातील झाडावर एक घार पक्षी पतंगाच्या धारधार नायलॉन दोऱ्यात अडकला। पक्षाचा पंख या दोऱ्यात घट्ट गुंफला गेल्याने तो जायबंदी झाला होता। स्वतः मुक्त होण्याच्या प्रयत्नात तो आणखी घायाळ होत होता। ही घटना पाहून पंचायत समितीतील कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांनी लगेच बचाव कार्य सुरू केले। दयानंद शिंदे, अब्दुल शेख, संजय घुमटकर, विठ्ठल सांगळे, बापू दराडे, संजय सुपे आणि रमेश कोरे या सर्वांनी एकत्र येऊन धाडसी पावले उचलली। त्यांनी लोखंडी शिडी आणली आणि धोकादायक कौलारू छतावर चढले। दयानंद शिंदे यांनी छतावरून काठीच्या सहाय्याने दोर खेचून पक्षाला खाली आणले। नंतर सर्वांनी मिळून काळजीपूर्वक दोर कापला, घायाळ पक्षाला पाणी पाजले आणि त्याला आकाशात मुक्त सोडले। मित्रांनो, शासनाने नायलॉन मांजावर कडक बंदी घातली आहे, तरीही या धारधार मांजामुळे पक्षी आणि मानव दोघांनाही मोठा धोका आहे। अशा घटना वारंवार घडतात। पतंग उडवताना कृपया साध्या सुती दोऱ्याचा वापर करा। पक्षीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनो, नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना समजावून सांगा। या यशस्वी बचावासाठी त्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन। असे धाडसी लोक असतील तर पक्ष्यांचे जग सुरक्षित राहील।